हॅलो फ्रेंड्स, तर आज मी चालले सावंतवाडीला. तर बेळगाव आणि सावंतवाडीचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हातात पिशव्या होत्या, त्यामुळे मला नीट शूट करता येत नव्हतं. त्यात इकडचे रस्ते तुम्ही बघू शकतात, खूप रस्त्याची हालत बेकार झालेली. त्यामुळे गाडीवर घट्ट पकडून बसायचं आणि त्यात शूट करायचं खरंच डिफिकल्ट होत होतं. त्यानंतर आम्ही नचच पुढे गेलो. इथे कर्नाटकची हद्द संपते, म्हणजेच ही कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं गाव कर्नाटक संपल्यानंतर ते म्हणजे शिनोळी. तर आम्ही आता शिनोळीत प्रवेश केला. तर आता तुम्ही बघू शकतात शिनोळीचा बाजार. ही शिनोळीची बाजारपेठ आहे. इथे सुस्वागतम असा बोर्ड होता, म्हणजेच आपण महाराष्ट्रात प्रवेश केला आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं गाव शिनोळी, त्यातली ही बाजारपेठ. किती छान आणि सुंदर ही बाजारपेठ आहे. सगळ्यात छोट्या गावाची छोटीशी अशी ही बाजारपेठ. त्यानंतर शिनोळी सोडून आम्ही पुढे चाललो. शिनोळीनंतर लागला तो म्हणजे 5-10 मिनिटांनी पाटणे फाटा. हा पाटणे फाटा आहे. तुम्ही बघू शकता पाटणे फाट्याचा बाजार पण मी दाखवला आहे. शिनोळीनंतर मोठा बाजार जर कुठे भरत असेल तर इथे आहे आणि हा झाला तिलारी रोड. इथून गेलो तर आपण तिलारी धरणावर जाऊन पोहोचतो. हा तुम्ही पाटणे फाटा बघू शकता. इथे बाजार संपला आणि आता आम्ही पुढे चाललो. पुढे लागेल तो फाटा मी तुम्हाला पुढे दाखवते. पाटणे फाटा क्रॉस केल्यानंतर पाटणे फाटा संपतोच तिथपर्यंत मला इथे माशांचा बाजार पण दिसला. बेळगावमध्ये मासे मिळतात, पण जास्त मिळत नाही. पण पाटणे फाट्यावर खूप प्रकारचे मासे इथे बघायला मिळाले आणि बकऱ्यांची दुकानं. तुम्ही बेळगाव साईडला आलात आणि तुम्हाला बकऱ्यांची दुकानं दिसली नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे ते जागी बकऱ्यांची दुकानं असतात, म्हणजेच मटणाची दुकानं असतात. तर आता आम्ही पाटणे फाटा सोडून पुढे चाललो. तुम्ही हा सीन बघू शकतात. खूप छान सीन असतात इथे. ह्याच्या पुढे पण मी खूप छान छान सीन घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. तर मी आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. पाटणी फाट्यानंतर लागतो तो म्हणजे हलकर्णी फाटा. तर आता मी हलकर्णी फाट्यावर आलेलो. हा हलकर्णी फाटा आहे. हा बघा तुम्ही बघू शकता. पहिला शिनोळी फाटा, नंतर पाटणी फाटा, नंतर हलकर्णी फाटा. हे फाटे समजता माझं बेळगाव पाठ होतं. म्हणजे फाटे आल्यावर समजतं की आपण किती जवळ आलो आहे, किती लांब आलो आहे. त्यामुळे आता हा तुम्ही थोडासा मी पुढे आल्यावर व्ह्यू घेतला आहे. इथे ऊसाची शेती ही खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात दिसते. तुम्ही बघू शकतात अशी ऊसाची शेती दिसते. लग्न झाल्यावर पहिल्यांदा मी एवढी सारी ऊसाची शेती बघितलेली, कारण सावंतवाडी कोकण भागात ऊसाची शेती जास्त प्रमाणात केलीच जात नाही. आपल्या इथे भात शेती असते, पण ह्या वरच्या पट्टात ऊसाची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि बेळगाव टू सावंतवाडी हा प्रवास खूप छान आहे. इथे बघा बैलगाड्या दिसत आहेत. जास्तीत जास्त बैलगाड्या इथे दिसत होत्यात. हे 3 बैलगाड्या दिसल्यात. पुढे जाऊन पण आम्हाला बैलगाड्या दिसल्यात, ते पण मी तुम्हाला दाखवीन. बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऊसाची शेती आहे आणि खूप छान असा हा प्रवास आहे. आता जरा पुढे आल्यावर पुन्हा दोन बैलगाड्या दिसल्यात. ऊसासाठीच यांचा वापर केला जातो बैलगाड्यांचा पण. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. इथे पण शेतीची कामं चालू होती. तुम्हाला मी ते शूट घेऊन दाखवले आहे, कशी शेतीची कामं करत होते ते, हे बघा. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. त्यानंतर लागला चंदगड फाटा. चंदगड फाट्यावरून आम्ही पुढे निघालो. चंदगड फाट्यावर पण बघा खूप छान असं वातावरण होतं. जास्त ऊन नव्हतं. थंडीचे दिवस आहे त्यामुळे जास्त ऊन नव्हतं. त्यामुळे प्रवास खूप छान वाटला. आणि ही अशी नागमोडी रस्ते पूर्ण झाडीत असलेले खूप छान वाटत होतं प्रवास करताना. घरात बसून बसून तिकडे कंटाळा आलेला आणि आता एकदम पंख मोकळे सोडून फिरल्यासारखं वाटत होतं. खूप छान असे हे रस्ते होते लाँग ड्राईव्हसाठी. रस्ता चांगला आहे. मध्ये मध्ये थोडेफार रस्ते खराब आहेत, पण जास्त काही ट्रॅव्हलिंगचा त्रास होत नाही. त्यानंतर आता इथे आम्ही कानूरला चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. या ठिकाणाचं नाव आहे बाजार कानूर. इथे बसेस थांबतात नाश्त्यासाठी आणि मग तिथेच आम्ही थांबलो होतो. त्यानंतर इथे आम्ही मिसळपाव ऑर्डर केला होता. मिसळपावाची चव खूपच छान होती. त्यानंतर मिसळपाव वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आम्ही जायला निघालो. थोडासा कानूरचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवला आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुढे जायला. शाळा सुटलेल्या त्यामुळे शाळेची मुलं दिसत होती. इकडची घरं पण एकदम म्हणजे आत्ता खरं कोकणात आल्याचं फील होत होतं. कानूर खरं वरच्या पट्ट्यावरच येतं, पण इकडची घरं पण कौलारू आहेत. खूप छान अशी घरं इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. त्यानंतर पुन्हा हा दाटीवाटीचा रस्ता पूर्ण झाडांनी भरलेला. खूप छान वाटत होता प्रवास, कारण ऊन नव्हतं. ऊन नसेल तर कुठला पण प्रवास खूप छान वाटतो. त्यानंतर आम्ही निघालो आणि इकडचे तुम्ही सीन बघू शकतात. खूप छान असं निसर्ग सौंदर्य इथे बघायला मिळतं. कोकणात आलो आणि निसर्ग सौंदर्य नाही बघितलं असं होऊच शकत नाही. कोकणातला खडानखडा हा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. तर अजून काही कोकणात एंट्री केली नव्हती. कोकण म्हणजे आंबोली घाट सुरू झाल्यानंतर कोकणची सुरुवात होते. तर तुम्हाला मी इकडचं निसर्ग सौंदर्य दाखवते.
यासाठीच गावात मन का रमतं, तर हे सगळं कारण आहे गावात मन रमण्याचं. तुम्ही कुठे पण फिरा, कधी पण फिरा, हा निसर्ग असाच खूप छान दिसत असतो. त्यामुळे आपलं मन हे नेहमी गावातच रमतं. तर थोडासा मी तुम्हाला व्ह्यू दाखवला आहे बेळगाव टू सावंतवाडी ह्या रस्त्यावरचा. तर हा व्ह्यू तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर आता आम्ही पुढे निघालो. पुढे हे वानरसेना दिसली, असे रस्त्यातच बसलेलेत. त्यानंतर आलो हे म्हणजे नांगरतासवर. नांगरतासवर एंट्री करताना पहिलं हे मंदिर लागतं. हे मार्ग दाखवणारे आहेत. त्याचं नाव मी नाही वाचलं मंदिराचं काय होतं. पण असं म्हणतात की त्यांनी मार्ग दाखवला म्हणून त्यांचं मंदिर हे पहिलं लावलेलं आहे. आणि इथे मध्ये मध्ये माकड असे फिरत होते. हा झाला नांगरतासचा घाट सुरू. तर इथे नांगरतासला धबधबा पण आहे. बहुतेक पुढे जाऊन त्याचा रस्ता आहे. मला काही नांगरतासबद्दल जास्त माहिती नाही. त्यामुळे मी फक्त नांगरतासचा घाटचा थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तर आता हा नांगरतासचा रस्ता तुम्ही बघू शकतात. किती छान झाडींचा, दाटीवाटीचा रस्ता आहे. तर आता इथून आम्ही निघालो पुढे जायला. पुढे नांगरतास सोडल्यानंतर इथे ती म्हणजे आंबोली. तर आंबोलीचं शूट पण मी घेतलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी मला एक तुम्हाला सीन दाखवायचा आहे हा नांगरतासचा. किती छान असा हा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकतात. हा आंबोलीचा व्ह्यू नसून हा नांगरतासचा व्ह्यू आहे. नांगरतासमध्ये घेतलेला. खूप छान असा इथे व्ह्यू दिसत होता. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. थोडासा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते इकडचा, कारण मला खूप छान वाटत होता. इथून आंबोली 7 किलोमीटर दाखवत होतं. त्यानंतर आम्ही निघालो आंबोलीच्या रस्त्याला. आता हा आला इथे आजरा फाटा. आजरा फाटा लागला म्हणजेच इथून आंबोली सुरू झाली. तर इथून आंबोलीची हद्द सुरू झालेली होती. आणि इथे आला तो म्हणजे वेलकम टू सिंधुदुर्गचा बोर्ड. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केलाच म्हणजेच आंबोली ही पहिलं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बहुतेक. तर आम्ही आलेलो आंबोलीत. आंबोलीत प्रवेश केल्यावर थोड्याच पुढे गेलो. त्याच्यानंतर आम्हाला कावळेसाद पॉईंटला जायचा रस्ता दिसला. पण आता खूप टाईम झालेला, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. नाहीतर तो पण शूट मी तुम्हाला दाखवला असता नक्कीच. तर कावळेसाद पॉईंट सोडून आम्ही पुढे निघालो. आंबोली पण हे गाव खूप सुंदर, छोटंसं आहे पण खूप सुरेख आहे. आंबोलीत कोण पण कुठून पण माणूस आला आणि त्याचं आंबोलीत मन रमलं नाही असं कधीच होणार नाही. आंबोली ही एकदम निसर्गरम्य असं गाव आहे. तुम्ही बघू शकता आंबोलीचा सीन. त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला पुढचा सीन दाखवते. चला. हा बघा, हा पुढचा सीन मी थोडासा घेतला होता. खूप छान असं हे आंबोली गाव आहे. त्याच्यानंतर कोकणात आलो आणि ही म्हशी गुरं दिसली नाहीत म्हणजे नवलच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं दर्शन झालं ते म्हणजे गाई म्हशींचं. त्यानंतर पुढे आलो. पुढे आला तो म्हणजे आंबोलीचा बस स्टॉप. बस स्टॉपकडची ही दुकानं जी आहेत त्यात चहा आणि गरमागरम भजी एकदम मस्त मिळते. कधी आलात तर आंबोलीला इथे थांबून नक्की चहा भजी खावा. आम्हाला लेट झालेला आणि त्याच्या आधी आम्ही कानूरला नाश्ता केलेला, त्यामुळे इथे थांबलो नाही. आंबोलीच्या बस स्टॉपसमोरच ही दुकानं आहेत. नक्की तिकडे एकदा टेस्ट करून बघा. चहा भजी माझी खूप फेवरेट आहेत. आता सुरू होणार आंबोलीचा घाट. आंबोलीचा घाट म्हणजे बेळगाव टू सावंतवाडीमधला जोडणारा घाट. हा घाट म्हणजे एकदम निसर्गरम्य ठिकाण. खूप दुरून दुरून पर्यटक ह्या घाटावर फिरण्यासाठी येतात. धबधब्यावर फोटोशूट करण्यासाठी येतात. तुम्ही बघू शकता इथून ह्या घाटाचा सीन किती छान दिसत आहे. खूप छान असा हा घाट आम्ही पार करून आता सावंतवाडीला जाणार होतो. तर मग घाटात आल्यावर मोबाईल ऑफ करावा असं वाटतच नव्हतं. हे शूट जिथे जिथे मी कॅमेरा फिरवत होती तिथून तिथून एवढं निसर्गरम्य शूट येत होतं की मला खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही जरा पुढे गेलो. हा सनसेट पॉईंट आहे. इथे लोकं फोटोशूटसाठी संध्याकाळची खूप थांबतात. हा सनसेट पॉईंट आणि हे मंदिर हे आंबोलीची ओळख आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. मध्ये मध्ये गाड्या येत होत्या, त्यामुळे शूट घ्यायला थोडं डिफिकल्ट जात होतं. तरी पण मी तुम्हाला थोडंफार शूट घेऊन दाखवते आंबोलीचं. हा असा छान एका साईडने दगडं आणि एका साईडने दरी, एका साईडने मोठी मोठी खडकं आणि एका साईडने दरी, असा हा आंबोलीचा घाट खूपच छान असं वाटत होतं. या घाटातून बाईकने प्रवास करायला खूप म्हणजे खूपच भारी वाटतं. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. पुढे जाऊन मी तुम्हाला आंबोलीचा धबधबा दाखवेन. मग त्याचसोबत मी तुम्हाला छोटे छोटे काही काही पॉईंट दाखवते आहे. हे बघा, खूप असं डोंगर दऱ्यातून वसलेला हा घाट आहे. ह्या घाटाची स्टोरी पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके. तर आता सुरू झाला आंबोलीचा धबधबा. आंबोलीचा धबधबा सुरू होण्याआधीच ही एवढी सारी दुकानं लागतात. इथे मॅगी, कांदा भजी, मेन म्हणजे कांदा भजी इकडची खूप फेमस असते आंबोलीची. त्यानंतर मॅगी, कंस हे सगळं इथे मिळतं ह्या शॉपमध्ये. त्याचसोबत इथे बघा, हा मेन आहे आंबोलीचा धबधबा.
हा आंबोलीचा मेन धबधबा आहे. इथे खूप पर्यटकांची कायमच गर्दी असते. धबधब्याला पाणी तर जास्त नव्हतं, तरी पण पर्यटकांची गर्दी जास्तच होती. त्यानंतर मी तुम्हाला हा थोडासा सीन दाखवते आहे. तो आंबोलीच्या धबधब्याचा आहे. पाठून पण गाड्या येत होत्या आणि आंबोलीच्या रस्त्यावर कायम गाड्यांची रेलचाल सुरूच असते. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. पुढे पण छोटे-छोटे धबधबे आहेत. सगळ्याच धबधब्यांचे मला शूट घेता आले नाहीत, पण मी तुम्हाला बऱ्यापैकी दाखवला आहे आंबोलीचा रस्ता. हा घाट खूप छान असा दिसतोय, तुम्ही बघू शकता. पावसाळ्यात ह्या घाटाचं सौंदर्य अधिकच सुंदर दिसतं. जर पावसाळ्यात तुम्ही कुठे फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर नक्कीच तुम्ही आंबोली घाटात फिरण्यासाठी या, आंबोली धबधब्यावर या. फक्त शनिवार, रविवार येऊ नका, कारण शनिवार, रविवार इथे भयानक गर्दी असते. त्यामुळे शनिवार, रविवार आणि बुधवार सोडून तुम्ही कधी पण इथे या. तुम्हाला थोडी गर्दी कमी मिळेल. ओके. हा इकडे धबधबा होता, तो तुम्ही बघू शकता. तर हा आंबोलीचा थोडा सीन मी तुम्हाला दाखवते. आता वस्ती लागली म्हणजेच आपण घाट उतरतो आहोत. तर इथे मी घाट उतरतानाचा पण शूट घेतलेला आहे. घाट उतरताना हे तन्वी हॉटेल दिसलं म्हणजे मला समजायचं की आता आपण घाट उतरलो आहोत. ओके. तर इथे आता आपण बघू शकतो की इथे केसरीचा फाटा आहे. फाटा म्हणू शकत नाही याला. इथे पहिला हा जो रस्ता आहे तो देवसूचा आहे. त्यानंतर थोडं पुढे जाऊन केसरीसाठी हा रस्ता आहे. इथे पण एक मंदिर आहे. तर इकडे ही शाळेची मुलं दिसत होती. खूप छान अशी एका रांगेत चाललेली ही मुलं बघून आम्हाला आमच्या शाळेची आठवण आली. पुढे गेल्यानंतर आलं हे म्हणजे दानोली गाव. दानोली गाव हे खूप छान सुरेख असं गाव आहे. त्यात आम्ही लहानपणीच्या माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत दानोली गावात. म्हणजे इकडे साटम महाराजांचं मंदिर आहे. त्यांची जेव्हा पुण्यतिथी असायची तेव्हा आम्ही ह्या मंदिरात कायम यायचो. तर हे तुम्ही साटम महाराजांचं मंदिर मठ बघू शकता. दानोली गाव सोडून आम्ही निघालो पुढे जायला. त्यानंतर धवडकी आणि माडखोल सोडून आम्ही एंट्री केली ती म्हणजे सावंतवाडीत. हे जे 2 खांबे आहेत ना, हे दिसले की समजायचं की आपण सावंतवाडीत एंट्री केलेली आहे. ओके. तर आता आम्ही एंट्री केली सावंतवाडीत. तर आता फायनली आम्ही सावंतवाडीत पोचलो. सावंतवाडीत पोचल्या इथे मिळाल्या आम्हाला गाई म्हशी. त्यांनी आमचा रस्ता अडवला. आता वाटत होतं की ह्या शिंगानी मारतील की काय म्हणून थोडं गाडी स्लोच घ्यायला सांगत होती. मला खूप भीती वाटत होती. त्यानंतर ह्यांना पार करून आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर सावंतवाडीचं प्रसिद्ध देवस्थान म्हणजेच आमचा राखणदार उपरलकर देवस्थान आम्हाला दिसलं. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. त्यानंतर लागतो तो म्हणजे जिमखाना मैदान. तर उपरलकर देवस्थान पार करून पुढे गेल्यानंतर हे जिमखाना मैदान इथे लागलं. जिमखाना मैदानावरच्या पण लहानपणीच्या आमच्या खूप आठवणी आहेत. इथे आमच्या शाळेचे गेम्स आणि व्हायचे. क्रिकेटच्या स्पर्धा, अशा स्पर्धा इथे जिमखाना मैदानावर व्हायच्या. त्यानंतर पुढे आलो गवटिट्यावर. सावंतवाडीत खूप महिन्यांनी प्रवेश केला होता, त्यामुळे सगळं नवीन नवीन दिसत होतं. गवटिट्यावर आल्यानंतर आम्ही पुढे निघालो. हा रस्ता आमचा कायमचा रस्ता. खूप महिन्यांनी आल्यावर खूप भारी वाटत होतं आपल्या रस्त्यावर आल्यानंतर. आता मी तुम्हाला माझं मेन घर दाखवते. माझं बालपण पूर्ण ह्याच घरात गेलं आहे. तर इथे मी थोडं शूट घेतलं आहे. त्यानंतर ही काकी इथे दिसली मला, तिचं लक्ष नव्हतं. आणि एक चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे माझा इकडे शॉपचा बोर्ड होता, तो अजूनही होता. थोडा धूळ खात होता पण अजूनही बोर्ड होता. ते बघून बरं वाटलं. इथपर्यंत आमचं हे पूर्ण एरिया होता. त्यानंतर पुढे जाऊन आम्ही आलो मम्मीकडे. त्याच्यानंतर थोडं वरती गेलो. आता मम्मी दुसरीकडे राहत असल्याने थोडं पुढे जावं लागतं. त्यानंतर इथे आम्ही मम्मीकडे आलो, एंट्री केली. त्यानंतर इथे आम्ही मम्मीकडे फायनली पोचलो. आणि पोचल्या माझा भाचा तो बघा कसा आतूने काय आणलं ते काढून घेत होता. आतू आली आणि आतूने काय आणलं ते बघायचं म्हणजे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क असतो. त्यानंतर हा बघा नाटकं करून दाखवत होता खूप असा आतूचा लाडोबा. आतू खूप दिवसांनी आल्यामुळे खूप लाजून दाखवत होता.
बघा कसं नाटकं करतोय तो. त्यानंतर आला आतूकडे पप्पी द्यायला. हे सगळं किंडर जॉयसाठी मस्का होता पप्पी म्हणजे. त्यानंतर बघा तुम्ही किती चाप्टरगिरी करतोय हा. किंडर जॉय मिळेपर्यंत बघा कसा मस्का मारत होता. त्यानंतर आतू आली म्हणजे आतूच्या बॅगेत काय आहे हे बघण्याची त्याला पहिला खूप घाई होती. नाटकं करून करून लाजून दाखवून दाखवून आतूच्या बॅगेत बघत होता. पण त्याचा पचका झाला कारण आतूने त्याला फ्रूट्स दिले किंडर जॉय सोडून. तर मग हा फ्रूट्स बघून काय त्याचं मन भरलं नाही. तर मग त्याला नको होते, नको बोलत होता फ्रूट्स. त्याच्यानंतर आवळे दिले. त्याची खूप मजा येत होती की आतू नक्की किंडर जॉय कधी काढणार. आवळे घेऊन गेला तो थेट मम्मीकडे देऊन आला. तुलाच घ्या आवळे म्हणून. त्यानंतर पुन्हा बघत होता आतू नक्की काढते की नाही किंडर जॉय. किंडर जॉय काढल्यावर त्याची मम्मी आली मला दे म्हणून सांगायला. तर कोणाला न देता सगळेच्या सगळे किंडर जॉय माझ्याकडून काढून घेत होता. हे बघा कसं काढून घेतोय. त्यासाठी आट्टूला मस्का लावत होता हा पोरगा. तर आला तो गेला किंडर जॉय घेऊन. त्याच्यानंतर चॉकलेट पण मम्मीला द्यायला तयार नाही. सगळं म्हणजे सगळं बघा कसं मम्मीला मारतोय चॉकलेटसाठी. तर सगळं आतू आली म्हणजे आतूने काय आणलं हे पहिलं त्याचं महत्त्वाचं असतं. मग झाली दुसऱ्या दिवशी सकाळी माशेवाली काकी आली तर तिकडे मासे घेत होता. काय करतात तुम्ही आज? आणि स्पेशल सरंगा फिश कढी. अच्छा. ही बघा. यमी. वाव. आणि फ्राय मध्ये काय आहे? फ्राय मध्ये हे बोंबील आहे. अच्छा. हे सरंगा आहे. हो. त्याला हलवा म्हणतात. हा. आणि हे प्रॉन्स ओके. तुझ्या आवडीचे. ठीक आहे. आता खायला या. त्यानंतर आम्ही बसलो जेवायला. एवढं फिशचं जेवण खूप महिन्यांनी मी खात होती कारण वेस्ट बंगालला फिश आपल्याकडे जसे मिळतात तसे मिळत नाही. आणि कोविडमुळे मला तर खायला मिळाले नव्हते. फिश खाऊन झाल्यावर हा साहेब बघा इथे झाडू मारायला आला संध्याकाळी. राज, ए राज, काय करतो? काय करतो? झाडू मारतो. स्वच्छ मार. हा दगड आलेत. इकडे ये. त्यानंतर रात्री पण तुम्ही बघू शकतात मस्त फिश. सकाळी फिश, रात्री फिश, असं पूर्ण मम्मीकडे फिश खाऊन आमचा हा ब्लॉग संपला. बाय बाय.